हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. किती लोक आज आनंदी आहेत प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन. प्रेज द लॉर्ड. तुमचं सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी स्वागत करतो. जे आज तुम्ही प्रथम या जागेमध्ये आलात, नव्यानं तुम्ही या मंडळीमध्ये आलात, आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये तुमचं देखील या जागेमध्ये आम्ही स्वागत करतो आणि खात्रीनं परमेश्वर तुम्हाला या जागेमध्ये आशीर्वादित करेल. आमेन. हालेलुया, हालेलुया. ओके, यावेळेस आपण प्रभूच्या वचनाकडे आपण जाऊया. प्रभूच्या वचनावरती आपण मनन करूया. किती लोकांकडे आज बायबल आहे आपलं? ओके, धन्य आहेत ते लोक ज्यांच्याकडे बायबल आहे. तुम्हाला माहिती आहे जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? का? कारण बायबल तुमच्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, कारण सगळ्या आशीर्वादांचा खजाना कुठे आहे? बायबलमध्ये. बायबल तुम्हाला वाचता येऊ न वाचता येऊ, बायबल. मला एका व्यक्तीची अशी साक्ष माहीत आहे की त्याला बिलकुल वाचता येत नव्हतं. त्याने तो रडायचा दररोज गुडघे टेकून, प्रभू मला डोळे असून मी आंधळा असल्यासारखा आहे, मला तुझं वचन वाचता येत नाही प्रभू. आणि तो दररोज प्रार्थना करायचा. आणि एक दिवस त्याने प्रार्थना केली आणि बायबल उघडला आणि अचानक तो वाचायला लागला आणि त्याचा विश्वास बसेना की हे खरं आहे. त्याने त्याचे भाऊ शाळेत जाणारे होते, त्यांना विचारलं की अरे मी वाचतो हे बरोबर आहे का? तर ते देखील आश्चर्यचकित झाले की याला कसं वाचता येतं. आणि तो व्यक्ती त्याची साक्ष अशी सांगतो की त्याला न्यूजपेपर दिला तर वाचता येत नाही, त्याला फक्त बायबल वाचता येतं. हालेलुया. कधी कधी काही गोष्टींवर विश्वास ठेवायला जड जातं, परंतु परमेश्वर सर्व काही करू शकतो. परमेश्वराला काहीच अशक्य नाही. आमेन, हालेलुया. ओके, आज या शुक्रवारच्या आशीर्वाद सभेमध्ये तुम्ही या जागेमध्ये आलेला असताना माझी खात्री आहे परमेश्वर आज तुमची भेट घेईल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. देव तुमच्यासोबत आज त्याच्या वचनाच्या द्वारे बोलेल. आमेन, हालेलुया. या मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 3 ते 5 वचन आजच्या मननासाठी आपण घेऊया आणि त्यावरती मनन करू. खात्रीनं परमेश्वर त्यामधून तुमच्याशी बोलणार आहे. प्रभू तुम्हाला आज आशीर्वादित करणार आहे या वचनाच्या द्वारे. मार्काचं शुभवर्तमान 5 अध्याय, मार्क रचित सुसमाचार उसका 5 अध्याय 3 से लेकर 5 वचन तक. तो कब्रात राहत असे व त्याला कब्रांमध्ये राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच अध्यायामधलं 15 वचन वाचा. ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्याच्यात सैन्य होते तो बसलेला, तो येशू जवळ बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्याच्या दृष्टीस पडला. आमेन, हालेलुया, हालेलुया. 15व्या वचनामध्ये काय लिहिलं? तो मनुष्य. कशी आहे सुरुवात या वचनाची? ते लोक तिथे आल्यावर 15 वचन वाचा. ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त कोणता? बस तो भूतग्रस्त. बोला तो भूतग्रस्त. कोणता भूतग्रस्त आहे तो म्हणजे ज्याला आता कोणाच्यानेही सुटका देणं, कोणाच्याही बसची बात राहिलेली, त्याला साखळदंड पाहिला का? त्याला लोखंडी साखळदंडाने बांधत होते, परंतु साखळदंड देखील तो तोडत होता. असा दुष्टात्मा लागलेला व्यक्ती पाहिला का तुम्ही कधी? प्रार्थना करा, संधी देईल प्रभू तुम्हाला असं भूत काढायची. कारण विश्वासणाऱ्यांना प्रभूने एक काम दिलं. काय काम दिलं? जा आणि किती लोक आहेत तुमच्यामध्ये ज्यांनी एक तरी भूत काढलं तुमच्या लाईफ मध्ये? हात वर करा जर कोणी असेल. कोणातलं काढलं? स्वतःतलंच. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी.
ज्याला माहित आहे माझ्या स्वतःत भूत आहे आणि ज्यानं ते काढलं, मी तुम्हाला सांगतो तो सगळ्यात आशीर्वादित व्यक्ती होणार. तुम्हाला माहिती आहे का, सगळं जग काय करायला लागलं माहिती आहे, लोकांमधलेच भूत काढायला व्यस्त आहेत. हालेलुया. पण प्रभूनं आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. परंतु इथे बायबल आम्हाला सांगतं की एक व्यक्ती आहे. या वचनाची जरा पार्श्वभूमी पहा, या घटनेची एक पार्श्वभूमी पहा. एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या घराचा जरा विचार करा. एक करता धरता व्यक्ती, त्याला विचार करा. एक तरुण व्यक्ती आहे तो, आणि त्याला दुष्ट आत्मे लागलेत. आणि एक दुष्ट आत्मा नाही, किती दुष्ट आत्मे लागलेले आहेत त्याला? सैन्य म्हणजे किती असू शकतात? सैन्यात जेवढे असतील तेवढे. 2000 कशाच्या याच्यावर हिसाब करता तुम्ही? 2000 डुकर मेले म्हणून नाही. एक सैन्य. त्याने नाव सांगताना काय सांगितलं? येशूने विचारलं तू कोण आहेस? त्यावेळेस तो म्हटला मी सैन्य आहे. म्हणजे खूप एक मोठी एक बटालियन, एवढे लोक त्याच्यामध्ये होते. एवढे दुष्ट आत्मे, लोक नाही दुष्ट आत्मे त्याच्यामध्ये. विचार करा एका माणसाची कॅपॅसिटी किती आहे. हालेलुया. आजकाल आम्ही व्हिडिओ पाहतो, काही लोकांची खाण्याची कॅपॅसिटी त्याच्या व्हिडिओ बनवून टाकतात नाही का. ते किती कोंबड्या संपवतात, किती बकरे संपवतात, किती भाकरी संपवतात, आणि त्याच्यावर त्यांना त्यांचं कुठल्या गिनीज बुकामध्ये, कुठल्या लिम्का बुकामध्ये त्यांची नावं आहेत. हालेलुया. परंतु प्रभूवर विश्वास ठेवणारे, प्रभूचं काम करणाऱ्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात सापडणार आहेत. आमेन. आणि बायबल आम्हाला असं सांगतं की या व्यक्तीचा विचार करा. एक तरुण व्यक्ती आहे. आपल्या घरासाठी ज्यानं झटावं, आपल्या घराची परिस्थिती बदलावी, आपल्या घरातल्या लोकांसाठी त्यानं काहीतरी करावं, ही त्याच्या आईवडिलांची अपेक्षा आहे. आणि सडनली तो व्यक्ती दुष्ट आत्म्यांच्या ताब्यामध्ये जातो. दुष्ट आत्मे त्याच्या जीवनाचा नाश करायला लागतात. आणि त्याला अनेक वेळा त्याला त्याच्यातले दुष्ट आत्मे काढण्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडे त्याला घेऊन जाण्यात आलं. तुम्हाला माहित आहे, लोकांना भूत लागली की डायरेक्ट चर्चमध्ये येत नाहीत लोक. अंकल तुम्ही कोणाकोणाकडे गेले होते? काय काय केलं नंतर सांगा. भरपूर गोष्टी केल्या, नंतर चर्चमध्ये आले ते. मी तुम्हाला सांगतो की त्याला वटणीवर आणण्याचं सामर्थ्य कुठल्याही मांत्रिकामध्ये राहिलेलं नव्हतं, कुठल्याही जादूगारामध्ये राहिलेलं नव्हतं, आणि कुठल्याही साखळदंडाने बांधून ठेवणं त्याला आता कोणाच्याही कह्यात राहिलेलं नव्हतं. कोणाच्याही आवाक्यामधल्या ह्या गोष्टी नव्हत्या. शैतानाने त्याची इतकी भयानक परिस्थिती करून टाकली होती. ना साखळदंड त्याला बांधू शकत होते, ना कुठल्या मांत्रिकाचे मंत्र त्याच्यावरती काम करत होते. आणि त्याची शैतानानं परिस्थिती किती भयानक करून टाकली होती, शैतान त्याला घरामध्ये राहू देत नव्हता. काही दुष्टात्म्यांचे प्रकार आहेत. आम्हाला दुष्टात्मा लागला हे कशावरून ओळखतो आम्ही? त्याच्या अंगात आल्यावर. बायबलमध्ये लिहिलं काय याच्या अंगात आलं होतं म्हणून? प्रत्येक दुष्टात्मा लागलेल्या व्यक्तीच्या अंगात येतं असं नाही. एकदा आमच्या पाळकाला एका माणसानं, पुण्यातल्या माणसानं प्रश्न विचारला होता. आम्ही पाहतो म्हणे शहरातले लोक घुमतात कमी, खेड्यातले लोक जास्त घुमतात. खेड्यात कमी भूत आहेत आणि शहरात कमी भूत आहेत का? खेड्यात जास्त आणि शहरात कमी भूत आहेत का? त्यावेळेस त्यांना एक सिंपल उत्तर दिलं, शहरातले भूत वेगळे आहेत आणि खेड्यातले भूत वेगळे आहेत. खेड्यातले गरीब भूत आहेत, घुमतात, धमकावलं की पळून जातात. हालेलुया. शहरातले भूत त्यांना एदन बागेत घेऊन जातात. वेगवेगळे आहेत. अंग प्रदर्शनाचे असतील, वासनांचे असतील, व्यभिचाराचे असतील, आणि ते वेगवेगळे. पण लोक त्याला एक लाईफ स्टँडर्ड समजतात. परंतु बायबलचा अभ्यास तुम्ही केला, एका व्यक्तीनं मला प्रश्न केला, एक माणूस खूप श्रीमंत आहे हे कशावरून ओळखायचं? म्हणलं त्याच्या कपड्यांवरून. हलके भारी कपडे नाही,
असो, मला कपड्यांबद्दल बोलायचं नाही, मला प्रभूबद्दल बोलायचंय तुम्हाला. ज्याच्या जीवनात प्रभू आला ना, मग त्याला सगळं कळतं काय करायचं ते. आमेन. आणि परंतु शैतानाची इच्छा नाही तुम्ही प्रभू सोबत चालावं. शैतानाची इच्छा नाही तुमच्या जीवनाला प्रभूने आशीर्वादित करावं. आणि शैतान काय करतो? योहान 10:10 मध्ये लिहिलं, शैतानाचा स्वभाव आणि शैतानाचे गुण त्या जागेमध्ये आहेत. आणि तो काय करतो? कशासाठी आलेला आहे शैतान? शैतान चोरी, हत्या, घात आणि नाश करण्यासाठी आला. सिस्टरांनी मग त्यांची साक्ष सांगितली की 1 वर्षापासून त्या डिस्टर्ब होत्या आपल्या परिवाराबद्दल. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असायचे. शैतान हा फूट पाडणारा आहे. शैतान हा विभक्त करणारा आहे, नाश करणारा आहे. परंतु ज्यावेळेस एक व्यक्ती प्रभूला फॉलो करायला लागतो, येशू सोबत चालायला लागतो, परमेश्वराच्या वचनानुसार आपलं जीवन जगायला लागतो, त्यावेळेस शैतानाला एक दिवस तिथे आपली मान झुकवावीच लागणार आहे. आणि त्या ठिकाणामधून त्याला जावंच लागणार, कारण येशू ख्रिस्त शैतानाची कार्य नष्ट करण्यासाठी आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि या व्यक्तीच्या जीवनामध्ये शैतान ज्यावेळेस काम करत आहे, ते दुष्ट आत्मे काम करत आहेत, त्यावेळेस त्याला घरात शैतान राहू देत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो त्याला कब्रांमध्ये घेऊन जातो. कब्रांमध्ये म्हणजे शैतानाचा एक स्वभाव आहे, ज्यावेळेस एखाद्या माणसातून दुष्ट आत्मा निघतो त्यावेळेस तो कुठे जातो? निर्जल स्थळी, एकदम शांत ठिकाण पाहिजे त्याला. आणि सगळ्यात शांत ठिकाण कोणतं आहे? एक व्यक्ती त्याच्या बायकोला म्हटला, चल मी तुला आज फिरायला नेतो एकदम रम्य आणि शांत ठिकाणी. ती म्हटली कुठे? तो म्हणाला कब्रस्तानामध्ये. ती म्हटली मी नाही येणार, तुम्ही एकटेच जा. तो म्हटला, अगं वेडे, लोक मरतात या जागेमध्ये येण्यासाठी, मी तुला जिवंतपणे घेऊन जातोय. हालेलुया. सगळ्यात रम्य आणि शांत ठिकाण जे आहे ते कब्रस्तान आहे. आणि शैतानाचा स्वभाव आहे, एखादा व्यक्ती फार शांत राहतो याचा अर्थ शैतान आहे त्याच्यामध्ये, असं नाही. पण जो व्यक्ती फेलोशिप पासून दूर पळतो, चर्च पासून दूर पळतो, प्रार्थना करणाऱ्या लोकांपासून दूर पळतो, समजून घ्या तो पजेस झालेला आहे कोणत्या तरी आत्म्याच्या द्वारे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला प्रार्थना करणं आवडत नाही, त्याला देवाच्या उपस्थितीत यायला आवडत नाही. शैतान अगोदर येतो, त्याला देवाच्या विरोधात वागायला लावतो. आदाम हवेला वागायला लावलं, फळ खायला लावलं. देव आला, देवानं आवाज दिला, आदामा कुठे आहेस? तो म्हटला, मी झाडीमध्ये लपलोय, कारण मी तुझा आवाज ऐकला, मी नग्न आहे असं मला कळालं. आदाम दररोज देवाच्या उपस्थितीत जाणारा व्यक्ती सडनली झाडीमध्ये लपला का? कारण त्याने शैतानाचं ऐकलं. तुम्ही ज्यावेळेस शैतानाच्या मागे चालाल, त्याचा ऐकाल, त्यावेळेस शैतान योहान 10:10 प्रमाणे तो नाश, हत्या, घात करण्यासाठी आलेला आहे. परंतु येशू ख्रिस्त जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलेला आहे. ज्यावेळेस येशू तुमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस तुमचा परिवार बदलतो, त्यावेळेस तुमची परिस्थिती बदलते, त्यावेळेस तुमचं पर्सनल लाईफ, तुमचा स्वभाव गुण, तुमच्या जीवनातलं टेन्शन, तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम जायला लागतात. आणि सगळ्या गोष्टी ज्या प्रॉब्लेमॅटिक आहेत त्या आशीर्वादामध्ये कन्वर्ट व्हायला लागतात. ज्या गोष्टी श्रापित आहेत त्या आशीर्वादामध्ये बदलायला लागतात. आणि त्या गोष्टी बदलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. या जगामध्ये तुमची परिस्थिती चेंज करण्याचं सामर्थ्य नाही. या जगातल्या लोकांमध्ये तुमची परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य नाही आहे. या जगातल्या कोणत्याही ताकदींकडे त्या गोष्टी नाही आहेत की ज्या तुमच्या जीवनाला त्या चेंज करू शकतात, बदलाव आणू शकतात. या जगामध्ये अनेक मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यांचं तुम्ही भाषण ऐकल्याच्या नंतर तुम्हाला हुरूप येणार काही गोष्टी करण्यासाठी, पण कालांतराने तो संपलेला असेल. काही लोकांना तुम्ही एखादा पिक्चर बघितल्याच्या नंतर तुम्ही मोटिवेट व्हाल, परंतु ते तुमच्या जीवनासाठी नेहमीसाठी तुम्हाला ते फलदायी करणारं नसेल. तुम्ही एखादा पिक्चर पाहता, त्याच्यातले लोक हसले की तुम्ही हसता, त्याच्यातले लोक रडले की तुम्ही रडता. बाहेर आल्याच्या नंतर काय झालं होतं विसरून जाता. परंतु एक व्यक्ती ज्यावेळेस प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो त्याचं पूर्वीचं जीवन बदलतं. कारण बायबल आम्हाला सांगतं 2 कोरिंथीयराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये, पहा जुने ते होऊन गेले, आता सगळं काही नवीन झालेलं आहे. जो कोणी ख्रिस्त येशूच्या ठायी आहे तो नवीन उत्पत्ती आहे. आमेन. या ठिकाणामध्ये एक व्यक्ती शैतानाच्या बंधनात आहे आणि शैतानानं त्याची हालत काय करून ठेवलेली आहे, त्याची परिस्थिती काय करून ठेवलेली आहे की तो विवस्त्र आहे, कब्रांमध्ये राहतो. घरामध्ये त्याला शैतान राहू देत नाही. तो व्यक्ती अंग ठेचून घेत आहे दगडाने आपलं आणि भयानक
परिस्थिती, त्याला वेड करून टाकलं शैतानाने. अनेक वेळा तुम्ही ह्या गोष्टींचा सामना करता, तुम्ही पाहता स्वतःला वेड झाल्यासारखं, तुम्हाला काही सुचत नाही, काही कळत नाही, मेंटली हरेस्ट करतात अनेक दुष्ट आत्मे आम्हाला. त्यावेळेस आम्हाला काही गोष्टी कळाल्या पाहिजे. आम्हाला अशा वेळेस कोणाची गरज आहे? मी तुम्हाला सांगतो, या व्यक्तीच्या बाबतीत लिहिलं, जर हा शब्द या वचनामध्ये आलेला आहे की त्याला आता वटणीवर आणण्याचं सामर्थ्य कोणातच राहिलं नाही, याचा अर्थ माहित आहे, याच्या घरातले लोक याला मोठ्या मोठ्या मांत्रिकांकडे म्हणा, वैद्यांकडे म्हणा, झाडफूक करणाऱ्यांकडे म्हणा, सगळ्यांकडे घेऊन गेले होते. मागील दिवसांमध्ये एक व्यक्ती आपल्या चर्चमध्ये आला. तो बंगाली होता, बंगालचा होता, आणि त्याच्या पत्नीला दुष्ट आत्मा लागलेला होता. इतका भयानक होता तो त्याला दिसायचा. पर्टिक्युलर एक टाइम होता, त्या टायमाला त्याने त्याच्या पत्नीकडे रात्रीला पाहिलं की त्याच्या शेजारी त्याची पत्नी नाही, तो दुष्ट आत्मा त्याला झोपलेला दिसायचा. आणि तो ते पाहून पाहून एवढा धीट होऊन गेला होता की त्याला माहित होता हा किती वाजता जात होते. पण तो परेशान होऊन गेला होता. वेगवेगळ्या मांत्रिकांकडे गेला, त्याने काही दर्ग्यांचे नाव सांगितले, त्या ठिकाणामध्ये तो गेला. शेवटी त्याला एक महाराजाचं कोणीतरी नाव सांगितलं, एका बाबाचं, आणि तिथे जा. आणि तो बाबा आता मरायला आला म्हणून त्याने 50,000चा एक तावीज त्याला दिला. माझ्याकडे आजही फोटो आहेत त्या तावीजांचे. आणि त्याला सांगितलं होतं, ज्या दिवशी हा तावीज गेला त्या दिवशी तुझी बायको गेली म्हणून समज. 50,000चा एक तावीज. त्यानं विचार केला, हा तावीज हरवला तर काय करायचं, हा खराब झाला तर काय करायचं. हा बाबा तर कधी टपकल काही सांगता येत नाही. त्याने 1 लाखाचे 2 तावीज घेऊन ठेवले. 1 लाखाचे. ह्या लाखाच्या नोटा फक्त चर्चमध्येच निघत नाहीत लोकांकडून, हालेलुया, बाकी सगळीकडे निघतात. आणि त्याचा एक तावीज ज्यावेळेस तुटला, त्याच्या पत्नीला त्रास झाला. दुसरा तावीज. पण त्याच्यानंतरही त्या तावीजचं सामर्थ्य संपल्यानंतर त्याची पत्नी ज्यावेळेस त्याला त्रास द्यायला लागली, ते दुष्टात्मे त्रास द्यायला लागले, कुठे जावं त्याला कळेना, त्यावेळेस कोणीतरी त्याला चर्च बद्दल सांगितलं. सगळीकडे गेला तो, आणि त्याला कळाला आता 50,000चा तावीज माझ्या बायकोला व्यवस्थित करू शकत नाही आणि करू शकला नाही. मी या जगातल्या अनेक ताकदी, शक्ती सगळ्या अनुभवून पाहिल्या आणि त्या मला आता सोडवू शकल्या नाहीत. आता मी काय करू? त्यावेळेस त्याला कळालं, आता माझ्या पत्नीला वटणीवर आणण्याचं सामर्थ्य या जगाकडे राहिलेलं नाही. त्यावेळेस त्याला येशू बद्दल सांगितलं. कोणीतरी त्याला येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं. आणि त्याचे नातेवाईक काही आमच्या शेजारी राहत होते. त्यांना तो म्हणाला, चर्च में जाना है मुझे, किधर जाऊं? ते म्हणे, हमारे ऊपर ही रहता है चर्च वाला आदमी. आणि मग त्यांनी भेट घालून दिली. ज्यावेळेस तो प्रार्थनेला आला, त्याच्या पत्नीसाठी ज्यावेळेस प्रार्थना केली, त्याच्या दुष्टात्मा ज्यावेळेस निघून दुष्टात्मा तिच्यामध्ये शिरायचा ना, ती अशी पडली की लाकडासारखी पडायची, पूर्ण कडक, जशी काय डेड बॉडी आहे, बर्फासारखी गार व्हायची. पण परमेश्वरानं तिला सुटका दिली चर्चमध्ये आल्याच्या नंतर. हालेलुया. ना तिची बंगाली मला समजत होती, ना माझी मराठी तिला समजत होती. माझा ट्रान्सलेटर तिच्यासाठी तिचा नवरा. प्रेज द लॉर्ड. आणि ती बाई एवढी विश्वासात वाढली, लॉकडाऊन लागल्यानंतर ते लोक गावी गेले. पण सांगायचं आहे की सगळे हातखंडे, या वचनामध्ये लिहिलं की आता त्याला वटणीवर आणण्याचं सामर्थ्य कोणामध्ये राहिलं नव्हतं. ज्यावेळेस काही लोक मला भेटतात आणि ते म्हणतात, आम्ही इकडे होतं का, आम्ही तिकडे गेलो होतो, तिकडे पण असं होतं, त्यांना मी सांगत असतो, जिकडे जिकडे काय काय होते ना, तिकडे तिकडे अगोदर सगळीकडे जाऊन या. आणि शेवटी कायमस्वरूपी रिझल्ट पाहायचा असेल त्यावेळेस मला फोन करा. हालेलुया. माझा नंबर नाही राहिला तर येशूला फोन करा. हालेलुया. येशूला हाक मारा. सर ते शेवटी प्रभू येशू काय आहे हे तुम्हाला कळेल. प्रभू येशू शैतानाचे कार्य नष्ट करण्यासाठी या जगामध्ये आला. आमेन. हा व्यक्ती, याच्या गावातलं याला कोणी कह्यामध्ये ठेवू शकलं नाही. साखळदंड त्याला कह्यामध्ये, कुठला मांत्रिक आता त्याला वटणीवर आणू शकत नाही. जगाकडे आता ती ताकद नाही. मे बी तुमच्या जीवनातली एखादी परिस्थिती अशा प्रकारे शैतानाने करून ठेवलेली आहे. गरज नाही की तुम्ही दुष्टात्म्यानेच भरलेले आहात म्हणून, पण शैतानाने तुमच्या मे बी फायनान्सवर असा अटॅक केला की तुम्ही पुष्कळ प्रयत्न करत आहात, परंतु तुमच्या आर्थिक परिस्थितीतून तुम्हाला मे बी शैतान बाहेर येऊ देत नाहीये. तुम्ही अनेक जॉब बदलून बघितले, बिझनेस बदलून बघितले, अनेक गोष्टी लोकांनी बदलून बघितल्या, परंतु
ह्या गोष्टी बदलल्याने काही होणार नाही. आम्हाला प्रभूची गरज आहे, आम्हाला येशूची गरज आहे. या व्यक्तीच्या बाबतीत इथे लिहिलंय की आता त्याला वठणीवर आणण्याचं, त्याची परिस्थिती बदलण्याचं, त्याला चांगलं करण्याचं, त्याला शुद्धीवर आणण्याचं सामर्थ्य आता कोणात नव्हतं राहिलं. या जगातल्या सगळ्या ताकदी, सगळ्या गोष्टी संपल्या होत्या. आता येशू त्या गावामध्ये येतो. अख्खा समुद्र पार करून येशू ख्रिस्त एकट्या व्यक्तीसाठी आला. आणि जसा येशू त्या धर्तीवरती पाय ठेवतो, त्या कब्रांमध्ये राहणारा माणूस येशूच्या पायाजवळ येऊन बसतो आणि तो म्हणतो, आम्हाला याच्यातून काढू नको, काढत असला तर आम्हाला डुकरांमध्ये जाण्याची आज्ञा दे. आणि येशूने त्यांना डुकरांमध्ये जाण्याची आज्ञा दिली. ते त्याच्यातले सगळे दुष्ट आत्मे निघाले, डुकरांमध्ये गेले. 2000 डुकरांचा कळप समुद्रामध्ये पडला आणि गुदमरून मेला. परंतु हा माणूस ज्याच्यामध्ये सैन्य आहे, ज्याची परिस्थिती इतकी भयानक आणि बिकट करून टाकली, हा माणूस आता ज्यावेळेस गावातले लोक येतात, ज्यांचे कळप मेले ते लोक येतात, सगळ्या गावात, सगळ्या प्रांतात हे सगळं इकडे चर्चा झाली, सगळे लोक धावत येतात. इथे काहीतरी अद्भुत घडलेलं. विचार करा, एका माणसातून भूत निघतायत. ज्या माणसामुळे अख्खं गाव परेशान आहे, ज्या रस्त्यानं त्या लोकांना जायचं त्या रस्त्याने कोणी जात नव्हतं, एवढा भयानक अकराळ विक्राळ असलेला तो एक व्यक्ती, त्या व्यक्तीसोबत काहीतरी घडलंय, कुठला तरी बाबा आलाय आणि त्यानं काहीतरी केलंय बाबा, आणि त्या माणसाच्या जीवनात काहीतरी झालं रे तिथे. आणि त्या ठिकाणामध्ये 2000 डुकरं तिथे गेले आणि समुद्रात पडून मेले. जरा विचार करा, ते दृश्य डोळ्यापुढे आणा, परिस्थिती काय असेल. गावातल्या लोकांनी ज्यावेळेस हे ऐकलं असेल, त्यावेळेस ते लोक किती गांगारून गेले असतील, किती घाबरून गेले असतील, किती भीतीचं वातावरण तिथं तयार झालं असेल. लोक घाबरत घाबरत आले असतील, नेमकं आता या माणसाच्या बाबतीत काय. परंतु ज्यावेळेस लोक येतात की पूर्वी जो दुष्ट आत्म्यांनी भरलेला, अंग ठेचून घेणारा, नग्न अवस्थेत असणारा, शुद्धीवर नसणारा, त्या व्यक्तीच्या बाबतीत ज्यावेळेस लोक येतात, गावातले लोक येतात, जे त्याच्या जवळ येऊ कोणी पाहत नव्हतं, कोणी ज्या रस्त्यानं तो राहत होता त्या रस्त्यानं कोणी जाऊ शकत नव्हतं, ते लोक येतात. आणि ते लोक येऊन ज्यावेळेस या माणसाकडे पाहतात, त्यावेळेस 15 वचन परत कोणीतरी वाचा. या व्यक्तीला शैतानाने एवढं बिकट याची भयानक परिस्थिती करून टाकली होती. त्या व्यक्तीकडे ज्यावेळेस लोक येऊन पाहतात, आता येशू ख्रिस्ताची त्याची भेट होते. येशू ज्यावेळेस त्याला सुटका देतो, येशू ख्रिस्त ज्यावेळेस शैतानाच्या बंधनातून त्याला सोडवतो, आता या व्यक्तीची येशू आल्यानंतरची परिस्थिती काय आहे. ते येशू जवळ आल्यावर, ते लोक येशू जवळ आल्यावर, तो भूतग्रस्त ज्याची भयानक परिस्थिती शैतानाने एक दिवस करून टाकली होती भूतांनी, तो भूतग्रस्त आता ज्याच्यात सैन्य होते, ज्याच्यामध्ये सैन्य होते, तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला. मी येशूच्या नावामध्ये तुमच्यासाठी या वचनानुसार भविष्यवाणी करतो. शैतानाने तुमचं फायनान्स विस्कळीत करून टाकलं, तुमचा परिवार विस्कळीत करून टाकला, तुमचे लेकरांचं जीवन विस्कळीत करून टाकलं, तुमचं करिअर त्याने बर्बाद करून टाकलं. परंतु येशूच्या नावात मी तुमच्यासाठी या वचनाची भविष्यवाणी देतो. जर येशू सोबत तुम्ही चालायला लागाल या वर्षामध्ये, खात्रीनं लोक तुमच्याकडे पाहतील आणि ते म्हणतील की पूर्वी हा काय होता आणि आज हा किती आशीर्वादित झालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या जगाकडे तुमची परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य नाही प्रियांनो, तुमच्यामध्ये ती ताकद नाही स्वतःला त्या गोष्टी बदलण्याची. माझ्या येशूकडे ते सामर्थ्य आहे, माझ्या येशूच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे जे तुमच्या परिस्थितीला बदलून टाकू शकतं. कोणी म्हणेल का आमेन, आमेन, हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभू ज्यावेळेस येतो, क्षणार्धात गोष्टी घडतात बरं का. मे बी पुष्कळ टाइम लागला असेल जगातल्या परिस्थितीच्या द्वारे तुमच्या परिस्थितीला बदलण्याचा, पण तुम्ही येशूचा हात धरून चालाल ना, लोक पाहतील आणि म्हणतील हा पूर्वी कोण होता, पण आज काय झालेलं आहे. तुमचं पूर्वीचं जीवन आणि आजचं जीवन लोक कंपॅरिझन करायला लागतील. आणि हे कोणामुळे झालंय तर येशूच्या जवळ आल्यामुळं, येशू सोबत तुमचं जीवन जगत असल्यामुळे हे झालेलं लोक कबूल करतील. असंच आणखीन एका व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलंय बघा. प्रेषितांची कृत्याचा 3रा अध्याय, प्रेषित 3.
आणि 10 वचन. आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा, त्याच्या अगोदर ना दुसरं वचन वाचा. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. ऐका, एक माणूस जन्मापासून कसा आहे? पांगळा आहे. घरातले लोक त्याला सुंदर नावाच्या ठिकाणी नेऊन ठेवतात. काय फायदा आहे? तुमच्या जीवनात पांगळ पण आहे आणि एखाद्या सुंदर गार्डन मध्ये नेऊन तुम्हाला ठेवलं आणि तिथं तुम्हाला फिरताच येत नाही. प्रेज द लॉर्ड. हा व्यक्ती पांगळा आहे. सुंदर नावाच्या दरवाजाजवळ देवाच्या मंदिराच्या दारामध्ये तो उभा आहे, परंतु काय करत आहे? भीक मागत आहे. तो स्वतःवर डिपेंड नाही, तो दुसऱ्यांवर डिपेंड आहे. परंतु एक दिवस प्रभूचे सेवक त्या रस्त्याने जातात. त्यांच्याकडून तो भीक मागतो, पण ते म्हणतात आमच्याकडे सोनं रूप काय नाही, येशूच्या नावात आमच्याकडे जे आहे ते तुला देतो, उठ आणि चालायला लाग. त्याच्या हातापायामध्ये घुटण्यांमध्ये बळ येतं. आजपर्यंत भीक मागणारा, जन्मापासून पांगळा असलेला, परंतु ज्यावेळेस येशूचं सामर्थ्य त्याच्या शरीरामध्ये काम करतं, सडनली तो उठतो, नाचत गात उड्या मारत. कुठे आहे आता तो? कुठे गेला? परमेश्वराच्या मंदिरात. आणि 10व्या वचनामध्ये, आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो काय म्हणत आहेत लोक? अरे बघा, सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच आहे. त्यांनी ओळखलं. हालेलुया. आज त्याची परिस्थिती पांगळी नाहीये. आज तो भीक मागत नाहीये. आज तो देवाची स्तुती करत आहे. आज तो एका जाग्यात बसून तो कटोरा लोकांपुढे फैलवत नाहीये. तो आपले दोन्ही हात उंच फैलवून आज तो देवाची भक्ती करत आहे. तो नाचत गात उड्या मारत परमेश्वराची भक्ती करत आहे. पण पूर्वीची परिस्थिती त्याची बिकट आहे. पूर्वीची परिस्थिती त्याची वाईट आहे. तुमची पूर्वीची परिस्थिती कशी असेल, पण जर येशू तुमच्या जीवनात आलेला आहे, येशू ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये एंट्री करतो, लोक म्हणतील हा पूर्वी भीक मागणारा, हा पूर्वी पांगळा असलेला, हा पूर्वी कर्जबाजारी असलेला, हा पूर्वी लोकांपुढे हात फैलवणारा, हा पूर्वी रडणारा, हा पूर्वी आजारी असणारा, परंतु आज येशूने याच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतील हा पूर्वी कोण होता, आज काय आहे. आमेन. हालेलुया. बऱ्याच लोकांना आपलं एज्युकेशन, आपलं ज्ञान, आपला जॉब, आपले इन्कम सोर्स यावरती ते डिपेंड आहेत. त्यांना वाटतं की ह्या गोष्टी ज्या माझ्याकडे आहेत ना, मला देवाची गरज नाही, मला कोणाचीच गरज नाही. पण मी तुम्हाला सांगतो, जगातल्या कोणत्याही गोष्टी तुमच्या जवळ असू द्या, एक माणूस त्याच्या जमिनीला पुष्कळ पीक आलं, तो रात्रीला आपल्या पलंगावरती झोपलेला असताना पायावर पाय टाकून तो वरती आकाशातले तारे पाहत असेल आणि तो काय म्हणत होता माहित आहे? हे माझ्या जीवा, खा पी मौज कर, कारण पुष्कळ दिवस पुरेल एवढं अन्न तुझ्या जवळ आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या इन्कम सोर्स नॉलेजच्या द्वारे पुष्कळ दिवस पुरेल एवढा पैसा तुम्ही जमा करू शकता, तुम्ही धनधान्य जमा करू शकता, परंतु त्याचा उपभोग घेण्यासाठी तुम्हाला किती दिवस जिवंत ठेवायचं? जीवन आणि मरण परमेश्वराच्या हातात आहे. हालेलुया. आरोग्य देणारा तुमचा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस येशू तुमच्या जीवनात येतो त्यावेळेस तुम्ही खरे आनंदी होता. खरे आशीर्वाद त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये यायला लागतात. ज्यावेळेस तुम्ही मार्काच्या शुभवर्तमानामध्ये येता आणि त्या ठिकाणामध्ये 5व्या अध्यायामध्ये 25 आणि 26 वचनाला ज्यावेळेस तुम्ही वाचता, त्या ठिकाणामध्ये एक स्त्री आहे आणि सेम कंडिशन आहे तिची. मला लक्षात घ्या, मला तुम्हाला काय सांगायचं आहे की ज्या परिस्थितीला कोणीही आता कंट्रोल करू शकत नाही, कुठल्याही गोष्टीच्या द्वारे तुमची परिस्थिती चेंज होऊ शकत नाही, किंवा तुम्ही अनेक हातखंडे वापरले आणि तुम्ही स्वतःला पाहताय तुम्ही तिथेच आहात. मग मला तुम्हाला सांगायचं आहे, येशू आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याजवळ याल, तुम्ही शुद्धीवर आलेले, वस्त्र परिधान केलेले आणि तुम्ही बंधनातून सुटका पावलेले लोक तुम्हाला पाहतील आणि लोक म्हणतील पूर्वी हा कसा होता आणि आज हा कसा आशीर्वादित झालेला आहे. हालेलुया. एक व्यक्ती आहे जिच्याबद्दल तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे आणि ती एक रक्तस्रावी स्त्री आहे, जिला 12 वर्षापासून रक्तस्राव होत आहे आणि ती फार श्रीमंत स्त्री आहे. ती वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेली,
वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेली, वेगवेगळ्या वैद्यांकडे गेली आणि सगळ्या प्रकारचे इलाज तिने केले. परंतु आम्हाला 25 आणि 26 वचन काय सांगतं? 25 वचन, आणि तेथे स्त्रवाने 12 वर्ष 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसले. आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. खर्चून टाकलं आपल्या इलाजासाठी, आरोग्यासाठी, आपण बरं व्हावं म्हणून, आपल्या शरीरामध्ये आरोग्य यावं म्हणून तिनं सगळा पैसा खर्चून टाकला. तिने आपली सगळी धन दौलत संपून टाकली. तिला वाटलं मला आरोग्य मिळालं, आपल्याकडे मन आहे ना, सिर सलामत तो पगडी, किती काय घ्या मग तुम्ही. हालेलुया. परंतु धडावर शिरच नाही आणि महागाची पगडी आणून दिली, तुम्हाला काय फायदा आहे? ही स्त्री म्हटली एवढं माझ्याकडे धन आहे पण मी जिवंतच नाही राहिले या आजारामुळे, तर काय होईल? तिनं आपलं घर विकलं असेल, शेती विकली असेल, तिनं आपली ज्वेलरी विकली असेल. ज्यावेळेस आपल्या घरातल्या व्यक्तीला आपण आजारी पडताना, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होताना पाहतो ना, त्यावेळेस आपण पैशाचा विचार करत नाही. आपण जमा केलेलं सोनं किती आहे माझ्याजवळ या गोष्टींचा विचार करत नाही. आपली जमीन आपल्या पुढच्या पिढीसाठी कामी येईल याचा विचार आपण करत नाही. सरळ विकतो आणि त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न आपण करतो. हेच या स्त्रीच्या जीवनात झालं. हिने आपली सगळी संपत्ती विकली, आपलं सगळं बँक बॅलन्स संपून टाकलं. जे काही तिच्याकडे होता ते सगळं काही तिने संपवलं. कशासाठी? बोला, आरोग्य मिळण्यासाठी. आरोग्य मिळण्यासाठी. इथे लिहिलं ती पुष्कळ वैद्यांकडे गेली आणि ती बरी झाली का? पुढे कसं लिहिलं? तरी तिला काहीच गुण न येता तिचा रोग बळावला. हालेलुया. तुमच्या शेजारच्याला विचारा, तुम्ही अनेक ठिकाणी फिरलात का? तरी तुम्हाला काहीच गुण आला नाही? मग आजची रात्र तुमची आहे. इकडच्यांसाठी काहीच नाही का? जर तुम्ही प्रॅक्टिकली काही गोष्टी करत नाहीत, त्या प्रॅक्टिकली तुमच्या होऊ शकत नाहीत. ध्यानात ठेवा. कधी कधी आम्हाला आहे ना अनकम्फर्टेबल फील होतं, कसं सांगू मी. हालेलुया. मग प्रभू म्हणतो कसं करू मी तुझ्या जीवनात, तुला जर एवढी लाज वाटते तर. हालेलुया. शेजारच्याला सांगा, तुम्ही अनेक ठिकाणी फिरलात का? तरी तुम्हाला गुण आला नाही? एकमेकांना सांगा, मला नका सांगू. तुम्ही आज योग्य ठिकाणी आहात. प्रभू तुमची काळजी घेईल. येशू तुमची परिस्थिती बदलेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ती पुष्कळ ठिकाणामध्ये गेली तरी तिला कुठलाच गुण आला. ह्या शैतानाच्या बंधनात असलेल्या व्यक्तीला आता कोणीच कह्यात आणू शकत नव्हतं आणि या रक्तस्रावाने पिडलेल्या स्त्रीला कोणी बरं करू शकत. मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी एक साक्ष झाली ना आपल्याकडे. रक्तस्रावाने त्रस्त होती एक स्त्री. अंकलनी स्वार्थ सांगितली, त्यांना चर्चमध्ये आणलं, ते बरे झाले. त्यांनी साक्ष पण दिली. शुक्रवारी आले, बरे झाले, रविवारी येऊन साक्ष दिली, पुढच्या शुक्रवारपासून गायब झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरोबर. ओके, ऐका. ही ती स्त्री आहे जी कुठेच बरी झाली नाही. शेवटी काय झालं? पुढे वाचा. वाचा. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोचून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्याला, पैसा संपला, वैद्य संपलेत, आजार संपला नाही. आता कुठं जाऊ इलाज करण्यासाठी? आता जागाच राहिली नाही. यानं सांगितलं इकडे लय भारी आहे, तिकडे लय भारी आहे. सगळ्या भारी भारी ठिकाणी जाऊन आले, गुणच नाही आला. आता काय संपलंय? मागच्या आठवड्यात एका व्यक्तीला एक पास्टरने विचारलं, तुमच्या भागात एवढा देवाच्या सेवेला विरोध आहे. ते म्हटले, अहो त्याचं कारण काय माहितीये का? आम्हाला एवढं त्रास झाला ना, आम्हाला 15-20 हजार रुपये लागायचे. हे करा, ते करा, आणि तरी बरं होण्याची गॅरंटी नव्हती. इकडे येशूकडे फ्रीमध्ये बरं होतोय आम्ही. मग इकडे लोक यायला लागले.
मग तिकडचे दुकान बंद झाले म्हणून हा सगळा त्रास चालू आहे. हालेलुया. हिच्या जवळचे काय संपलंय म्हणजे जगात सगळीकडे पैसे देऊन आले होते, सगळीकडे. मी असे अनेक परिवार पाहिले, त्या मोमेंटला येशूकडे आलेत ते, मांत्रिकांना देऊन देऊन कर्जबाजारी झाल्यानंतर. ब्रदर किती वेळा गेले होते मांत्रिकांकडे? तुम्हाला नव्हतं नेलं? हे घर सांभाळायला होते. पण ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेला गेलो, त्यांच्या सासूबाईने मला पण विचारलं तुमची फी किती आहे? आम्ही म्हटलं आमची फी काही नाहीये, तुम्हाला काय करायचं तुम्ही चर्चमध्ये करू शकता. आणि येशूनं फुकट बरं केलं ना, फ्रीमध्ये बरं केलं तुमच्या पत्नीला का काही पैसे बिशे घेतले? हालेलुया. या बाईकडचे सगळे पैसे संपले, आजार वाढत गेला, डॉक्टर पण संपले, वैद्य पण संपले, पैसे पण संपले. आता राहिला होता फक्त आजार आणि आजाराला बरं करणारा येशू. हालेलुया. आता तिनं कोणाविषयी ऐकलं? येशूविषयी ऐकलं. जर तुम्ही ऐकणाऱ्यांपैकी जर आज येशूचं नाव तुम्ही ऐकत आहात, पुष्कळ काही घडण्या अगोदर जर येशूच्या हातात याल तर तुम्ही फायद्यात राहाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूविषयी ऐकलं आणि मग ती म्हणायला लागली आता तर काय पैसे नाहीत. कधी कधी प्रभूवरच्या विश्वासात वाढण्यासाठी ना, बायबलमध्ये लिहिलं माणसानं परमेश्वराला ओळखावं म्हणून देव त्याच्या हातातला व्यवसाय बंद करतो. देवानं दिलेले जॉब जाण्या अगोदर रेग्युलर प्रभूच्या उपस्थितीत राहा. देवानं दिलेले व्यवसाय बंद होण्या अगोदर प्रभूच्या सानिध्यात वाढा. त्या सिस्टरनी साक्ष दिली मला मोठा मोबाईल पाहिजे होता. हालेलुया. मी तुम्हाला सांगू, पुष्कळ लोकांना प्रभूपासून कोणी दूर नेलं? मोबाईलनी नाही, मोठ्या मोबाईलनी. हालेलुया. छोट्या मोबाईलनी नेलतं का कोणाला? त्याच्यात काय नव्हतं, एकच साप होता असा फिरायचा. याच्यात फुटबॉल आहे, हॉलीबॉल आहे, कॅरम आहे, काय काय पबजी आहे, मबजी आहे, सगळेच जी आहे. हालेलुया. आणि शैतान म्हणतो खेळ. शैतान म्हणतो बघ अरे ही साईड नाही, ती साईड लय भारी आहे. म्हणून सांभाळा. प्रेज द लॉर्ड. हिचं सगळं काही संपलंय. जर तुमच्या हातातल्या काही गोष्टी संपल्या असतील, प्रभूला धन्यवाद द्या आणि त्याला म्हणा प्रभू धन्यवाद, मला तुला ओळखण्याची संधी मिळाली. हालेलुया. आता हिच्याकडे काहीच राहिलं नाही. आता काय म्हणत ही बाई माहित आहे? वाचा बरं, जिथून थांबल्या तिथून पुढे वाचा. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्याला त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. कारण ती म्हणत होती केवळ ह्याच्या वस्त्रांच्या. आता पैसे तर काय राहिले नाही बाई, आता काही सोन्याची पोत पण राहिली नाही, झुमके गेले, ठुमके पण गेले. हालेलुया. आता तिनं येशूविषयी ऐकलं आणि येशूविषयी ऐकून ती आपल्या मनात म्हणायला लागली. काय म्हणायला लागली? केवळ ह्याच्या येशूच्या वस्त्राला जरी मी शिवले तरी मी बरी होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजपर्यंत काय म्हणत होती? चर्चला 5 एकर विकील आणि त्या दवाखान्यात जाईल. 5 एकर बी गेलं, डॉक्टर पण गेला. हालेलुया. आता त्या दवाखान्यातला दयेंड झाला. आता पुढचे 5 एकर विकील, इकडे जाईल, सगळं सोनं गिरवी ठेवेल. आता काय म्हणते माहित आहे? मी जाऊन येशूच्या वस्त्राला जरी शिवले तरी बरे होईल. तुम्हाला या जगातलं सोनं, पैसा, वैद्य या गोष्टी ज्यावेळेस या जगाकडे तुम्हाला बरं करण्याची आणि त्याच्यातून सोडवण्याची ताकद नाहीये. तुम्हाला माहित आहे येशूच्या वस्त्राच्या गोंड्यामध्ये तुमच्या परिस्थितीला बदलण्याचं सामर्थ्य आहे. हालेलुया. त्याला स्पर्श करणं आणि त्याचा स्पर्श झाल्याने तर अद्भुत गोष्टी होतील. परंतु वस्त्राचा गोंडा किती माहिती आहे? हे वस्त्र आहे, हे दिसतंय का तुम्हाला? मागच्या लोकांना दिसतं? हे बघा, हे रुमाल नाही, हा छोटा धागा दिसतो. इकडे दिसतो का चष्म्यावाले ब्रदर? नाही दिसत ना?
बस तिने जाऊन एवढ्याच धाग्याला स्पर्श केला असेल आणि बायबल सांगतं तिच्या रक्ताचा झरा सुकून गेला. हालेलुया. आजपर्यंत वैद्य, डॉक्टर, इकडे तिकडे, पैसा, सगळं काही कोणीच तिला बरं करू शकलं नाही. पण येशूच्या वस्त्राच्या गोंड्याचा एक स्पर्श गर्दीत शिरली, टच केला, बरी झाली. आज तुमच्या परिस्थितीला बदलण्याचं सामर्थ्य या जगामध्ये कोणातही नाही. येशूच्या गोंड्याच्या सावलीमध्ये येणं तुमच्या आशीर्वादाचं कारण बनेल. आमेन. कारण तुमच्या परिस्थितीला बदलण्याचं, तुम्हाला आरोग्य देण्याचं, तुम्हाला सुटका देण्याचं सामर्थ्य येशू ख्रिस्ताकडे आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की निर्गमचं पुस्तक 15वा अध्याय आणि 26 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की मी तुला तुझा व्याधीमुक्त करणारा मी तुझा देव आहे. मी तुला आरोग्य देणारा देव आहे. मी आहे तुझा परमेश्वर. कुठे शोधत आहेस? कोणामध्ये तू शोधत आहेस? मी आहे तुला बंधनातून सोडवणारा. मी आहे तुला त्या कर्जातून बाहेर काढणारा. मी आहे तुझ्यासाठी दरवाजे उघडणारा. मी आहे ज्यावेळेस तू नद्यांमधून चालत आहेस, ज्या नद्यांना मी कमांड केलेलं आहे त्यांनी तुला बुडवू नये, तो मी आहे. तू अग्नीसारख्या परिस्थितीतून गेलीस, परंतु त्या अग्नीने तुझा नाश केला नाही. त्या परिस्थितीने तुला गळफासावर स्वतःला लटकून घेण्यास भाग पाडलं नाही. त्या परिस्थितीमुळं तू कुठल्या रुळाच्या पटरीवर तू गेला नाहीस, रेल्वेच्या. याचं कारण काय माहित आहे? कारण त्या अग्नीच्या परिस्थितीत देव तुमच्या बरोबर आहे. आमेन. तो म्हणतो मी तुला सोडवणारा देव आहे. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 103, 2 आणि 3 वचनामध्ये लिहिलं की परमेश्वर जो आहे तो तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतो आणि तो तुझे सगळे रोग बरे करतो. सगळे. तुम्ही दवाखान्यात गेल्याच्या नंतर तुम्ही अशा पाट्या लावलेल्या असतात मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर ओपीडीच्या पुढे काय असतं तिथं लिहिलेलं माहित आहे? कान नाक घसा स्पेशालिस्ट, आई स्पेशालिस्ट, दात स्पेशालिस्ट, हार्ट स्पेशालिस्ट, सगळे स्पेशालिस्ट आहेत. पण तुम्हाला माहित आहे तुमच्या नसांची, तुमच्या हाडांची, तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांची जडण आणि घडण परमेश्वराने केलेली आहे. तो ऑल स्पेशालिस्ट आहे. तो म्हणतो मी सर्व प्रकारचं तुला आरोग्य देतो. आमेन. हालेलुया. सगळ्या प्रकारची परिस्थिती मी बदलू शकतो. म्हणून यशाया 53, 4 आणि 5 मध्ये लिहिलं की ह्या गोष्टी आम्ही कशा मिळवू शकतो? ज्या वेळेस प्रभू तुम्हाला त्याच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता, त्या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेता. यशाया 53, 4 आणि 5 मध्ये खरे पाहिले असता त्याला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आम्हाला आरोग्य मिळतं. त्याला झालेल्या शिक्षेमुळे तुम्ही शिक्षेतून बाहेर येता. आमेन. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, इर्मया 30:17 मध्ये परमेश्वर म्हणतो की मी तुला आरोग्य देईल, मी तुझ्या जखमा बऱ्या करेल. तुम्ही जगात पळाल, जगामध्ये इकडे तिकडे वावराल, तुम्ही जखमाळाल, तुम्ही अधिक जखमाळाल. कारण बायबलमध्ये काय लिहिलं की एक माणूस होता जो यरुशलेम मध्ये राहत होता, परंतु काय त्याला वाटलं माहित नाही, उठला आणि यरीहोच्या दिशेने निघाला. आणि तो त्या रस्त्यानं जात असताना चोरांच्या आणि लुटारूंच्या हाती सापडला. त्याला अर्धमेला सोडून दिलं, त्याला बेदम मारलं, त्याचे वस्त्र काढून घेतले. आणि परंतु एक चांगला शमरोनी ज्यावेळेस त्या रस्त्याने आला, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यानं त्याच्या जखमा धुतल्या, त्याला तेल लावलं, पट्टी बांधली, त्याला आपल्या गाढवावर टाकलं आणि त्याला उतार शाळेमध्ये नेलं. तो परमेश्वर देवाचं वचनामध्ये इर्मया 30:17 मध्ये तो म्हणतो की मी तुला आरोग्य देईल, मी तुझ्या जखमा बऱ्या करेल, मी तुझ्या परिस्थितीला बदलेल. हालेलुया. आणि कधी घडून येईल माहित आहे का? एक वचन वाचा, आय थिंक नीतिसूत्रे 4 अध्याय आणि ह्या गोष्टी. किती लोकांना वाटतं की देवानं माझ्यासाठी ह्या गोष्टी करायला पाहिजे? किती लोक या जागेमध्ये आहेत? किती म्हणतात माझी परिस्थिती प्रभूनं बदलायला पाहिजे? कसं बदलणार आहे? नीतिसूत्राचं पुस्तक 4 अध्याय 20 वचनापासून. माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. मी जे सांगतो त्याकडे तुझा कान लाव. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ त्या नकोस, गोष्टी तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नकोस. ती आपल्या अंतःकरणात ठेव, त्या गोष्टी तुझ्या अंतःकरणात ठेव. कारण ती ज्यांना लाभतात, ज्यांना मिळतात, लाभतात, त्यांना ती जीवन देतात, त्यांना जीवन देतात. आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात. संबंध देहाला, त्याच्या संपूर्ण शरीराला आरोग्य देतात.
हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेला आम्हाला काय वाटतं माहितीये, आम्ही चर्चमध्ये गेलो का नाही आम्ही बरे झालो पाहिजे. आम्ही चर्चमध्ये गेलो ना आमची परिस्थिती बदलली पाहिजे. आम्ही चर्चमध्ये गेलो ना नवऱ्याची दारू सुटली पाहिजे. आम्ही चर्चमध्ये गेलो ना कर्ज संपलं पाहिजे. तुमच्या प्रत्येक परिस्थितीबद्दल परमेश्वराचं जे वचन आहे, तुमच्या परिस्थितीला जे लागू आहे ते घ्या. तुमच्या परिस्थितीवर क्लेम करा. त्या वचनानुसार तुम्ही जीवन जगायला लागा आणि देव त्या वचनानुसार तुमची परिस्थिती बदलायला लागेल. तुम्ही फायनान्शियली स्ट्रगल करता आणि फक्त प्रार्थना करत आहात. तुम्ही कर्जबाजारी आहात आणि फक्त प्रार्थना करत आहात, प्रभू माझं कर्ज निघून जाऊ दे, प्रभू माझा पैसा वाढू दे. आणि जर तुम्ही तुमचा 10वा भाग देवाच्या मंदिरामध्ये देत नसाल, परमेश्वर म्हणतो मग मी तुझ्या भूमीच्या पिकाची नासाडी करणाऱ्यांना कसा धमकावू? तुझ्या द्राक्षलतेचं पीक अकाळी गळत असताना मी कसं थांबवू? तुझी भूमी मी मनोरम कशी करू? आम्ही म्हणतो प्रभू माझ्याकडे भरपूर आलं ना मग मी देतो. प्रभू म्हणतो तुझ्याकडे भरपूर आलं की मग 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 तू दे, मग मी तुला कर्जातून काढतो. बायबल सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. ज्यावेळेस तुम्हाला का कर्जातून बाहेर यायचंय, तुम्हाला फायनान्शियली रीतीने आशीर्वादित होताना पाहायचंय आर्थिक स्तरावरती, त्याच्यासाठी देवाचं वचन आहे. प्रभूचं वचन सांगतं माझ्या मुला कशाकडे लक्ष दे? वचनाकडे लक्ष दे, त्याकडे कान लाव, हृदयातून निघून जाऊ देऊ नको. जर तुम्ही आजारी आहात, प्रभूच्या वचनाकडे लक्ष लावा. बायबल सांगतं त्याला बसल्या फटक्यांच्या द्वारे मला आरोग्य मिळालेलं आहे. त्यावेळेस त्या गोष्टींची घोषणा करा, तुम्ही कबूल करा. स्तोत्र 103 मध्ये जसं वाचलं की तो तुझे सगळे पाप क्षमा करतो आणि मग तुझे रोग बरे करतो. प्रभू मला बरंच करत नाही. प्रभू म्हणतो तू पाप सोडायलाच तयार नाहीस. काय लिहिलं त्या वचनामध्ये की तो अगोदर काय करतो? तुझे रोग बरे करतो. एका पक्षघाती माणसाला नेलं ना येशू ख्रिस्ताकडे 4 लोकांनी, आणि दारातून रस्ता होईना म्हणून कुठून नेलं? बरं झालं त्यावेळेस स्लॅप नव्हता, नाही तर वरून एंट्री नसती मिळाली. त्याचं घर उस्त करून टाकलं त्या माणसाचं, ज्याच्या घरात प्रेयर मीटिंग चालू होती. त्यानं नक्कीच त्या संध्याकाळी येशूला सांगितलं असेल प्रभू पुढची मीटिंग माझ्या घरात नाही घ्यायची. प्रार्थनेला येणारी लोक दारातून रस्ता नाही मिळाला तर माझं छत उस्तरून टाकलंय. प्रेज द लॉर्ड. पण तो माणूस ज्यावेळेस बिछाण्यावर आहे त्यावेळेस त्याला बरं करण्या अगोदर येशू काय त्या 4 लोकांचा विश्वास पाहिला आणि लगेच येशूने बरं नाही केलं त्याला. येशू त्याला म्हटला उठ, आपली बाजू उचलून चालायला लाग किंवा आपला अंथरूण उचलून चालायला लाग. तो माणूस चालायला लागला, पण कसा चालला तो? त्याला डायरेक्ट बरं नाही केलं प्रभूने. प्रभू अगोदर काय म्हटला त्याला माहित आहे? मुला आज तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आम्हाला तंबाखूचा चुना सोडायचा नाही, लबाड्या सोडायच्या नाहीत, आम्हाला देवाच्या वचनाच्या विरोधात वागणं सोडायचं नाही. आणि प्रभूला सांगायचं प्रभू परिस्थिती का बदलत नाही? प्रभू काय म्हणतो? वाचा परत वाचा ते वचन. 4 अध्याय. माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नकोस. गोष्टी तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नकोस. ती आपल्या अंतःकरणात ठेव, ती तुझ्या अंतःकरणात ठेव. कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ती जीवन दान. कोणाला लाभलेली आहेत देवाची वचनं? इथं ज्यांना लाभतात त्यांच्याबद्दल लिहिलंय. कोणाला लाभलेली आहेत प्रभूची वचनं? कोणाला? देवाला. जर तुम्हाला लाभली नसतील तर तुम्ही आतापर्यंत काय ऐकत होता? आतापर्यंत काय ऐकलं तुम्ही? काहीतरी सांगा. काय ऐकलं आतापर्यंत? वचन ऐकलंय ना? यांनी वचन ऐकलं, इकडच्या लोकांनी. मग तुम्हाला काय लाभलं? मग आता वचन ऐकलेल्या वचनाकडे प्रभू काय म्हणतो? कान लाव, आणखीन अंतःकरणात ठेव. ह्याच गोष्टी यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय 7, 8, 9 वचनामध्ये यहोशुआला म्हटला ना परमेश्वर मोशेच्या द्वारे जे नियमशास्त्र मिळालेलं आहे त्या नियमशास्त्राला काय कर? आपल्या नियमशास्त्राचा ग्रंथ मुखी सदैव असू दे. हालेलुया. आजकाल लोकांच्या मुखाकडे पाहिलं, काय काय असतं त्यांच्या मुखामध्ये? आणखीन तुम्हीच सांगा काय काय असते, लिस्ट द्या. काय काय असतं? तुम्ही एकट्यांनीच सर्वे केला का? इकडच्यांना पण सांगू द्या.
पण प्रभूने आपल्या मुखामध्ये काय ठेवायला सांगितलं? प्रभू म्हणाला तुझं तोंड उघड, मी ते भरेल. काही लोक म्हणतात माझं तोंड उघडायला लावू नको. त्यांना गॅरंटी आहे माझ्या तोंडात काहीच चांगलं नाही म्हणून. पण तुमच्या मुखामध्ये काय माहिती? जीभ. आणि बायबल सांगतं जिभेच्या हाती जीवन आणि मरण आहे. तिची आवड धरणारे तिचं फळ किती खातात? पोटभर. प्रेज द लॉर्ड. जिभेच्या हाती किती सामर्थ्य माहिती आहे? नरम जीभ हाडं फोडते, हाडं. एखादा माणूस काही चुकीचं बोलू द्या, लोक फोडून काढतात त्याला. पण तुमचं जीभ, तुमचं मुख प्रभूचा आशीर्वाद घेऊन येतं, तुमच्यावरचे श्राप तोडतं, तुमच्या परिस्थितीला बदलू शकतं. यहोशूआला देव म्हटला तुला मी मुख दिलं ना, त्या मुखात काय ठेव? नियमशास्त्राचा ग्रंथ मुखामध्ये असू दे. तोंड उघडलं की वचन निघलं पाहिजे. तोंड उघडलं की देवाची स्तुती निघली पाहिजे. तोंड उघडलं, परिस्थिती कशी असू दे. पुढचा म्हटला ना, अरे लय भयानक परिस्थिती, काय हो सांग, काय खरं नाही राहिलं, काळजी करू नको, प्रभू बदलेल. हालेलुया. तुम्ही हे बोललात ना, सगळ्यात जास्त जलन कोणाला होतं माहिती? तुम्ही हा शब्द बोलला की ज्यानं ती परिस्थिती आणली त्या दुष्ट आत्म्याला. अरे हा बोललाय ना प्रभू करेल, म्हणजे प्रभूला करावं लागणार आहे, कारण त्याचं लेकरू बोललंय माझा परमेश्वर हे करणार आहे. हालेलुया. नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखात सदैव असू दे. बऱ्याच लोकांच्या मुखात वचन आहे, पण पुढची स्टेप काय सांगितली माहिती आहे यहोशूआला? त्यात जे काही लिहिलं ते काळजीपूर्वक पाळ. आम्ही तवरक पाळतो जोपर्यंत एखादा लग्नाचा कार्यक्रम आमच्या घरात निघत नाही, एखाद्या मैतीचा कार्यक्रम आमच्या घरात निघत नाही, एखाद्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आमच्या घरात निघत नाही. ते तेवढा निघला का नाही की तोपर्यंत आमच्या मुखातलं वचन बाजूला ठेवतो आणि परिस्थितीत आम्ही सामील होतो. पण तुम्हाला आशीर्वादित व्हायचं, यहोशूआला म्हटलं त्याच्यात जे लिहिलं ते पाळ आणि त्याला सोडून उजवी डावीकडे वळू नकोस, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुझ्या पुढे कोणाचाच टिकाव लागणार नाही. आणि जिथे तुझे पावलं पडतील ती भूमी आशीर्वादित होईल. जे काही तू हातात घेशील त्यामध्ये तुला यश प्राप्ती मिळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फक्त आरोग्याच्या बाबतीत नाहीये वचन, भूत काढण्याच्या बाबतीत नाहीये वचन. ज्याला वचन मिळालं त्याला जीवन मिळालेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ते वचन योहान 1:1 प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आहे. देह धारण करून ते तुमच्या माझ्यामध्ये आलं. आणि ज्यावेळेस येशूला तुमच्यामध्ये घेतलं, तुम्ही त्याच्या वचनाला तुमच्यामध्ये घेतलं आणि मग त्याच्या वचनात तुमच्या परिस्थितीला बदलण्याचं सामर्थ्य आहे. शास्त्रात आम्ही वाचलं मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायामध्ये की त्याला वठणीवर आणण्याचं सामर्थ्य कोणाकडे राहिलं नव्हतं. आम्ही मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 9व्या अध्यायामध्ये वाचलं की त्या स्त्रीला बरं करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये राहिलं नव्हतं आणि तिच्याकडे इलाज करण्यासाठी कुठली गोष्ट राहिलेली नव्हती. पण ज्यावेळेस हे लोक येशूच्या उपस्थितीत आले, देवबापानं यांची परिस्थिती बदलून टाकली. तो देव म्हणतो मी तुला आरोग्य देणार आहे, मी तुझी परिस्थिती बदलणार आहे, पण त्याच्यासाठी मी तुझ्याकडे काहीतरी पाठवलेलं आहे आणि ते माझं वचन आहे. त्याकडे तू लक्ष लावशील, त्यावर मनन करशील, त्या तू पाळशील. येणाऱ्या दिवसांमध्ये तू आहे तसा नाही, तुझी परिस्थिती बदललेली असेल. आमेन. उभा राहूया, प्रार्थना करूया.